एक विरोधी पक्षनेते आणि एक मंत्री परदेशात गेले. आता विरोधी पक्षनेत्याचं लक्षच होतं मंत्र्याकडे, हालचालीकडे. ते त्यासाठीच विरोधी पक्षनेते असतात. मग त्यांनी ते राष्ट्र पाहिलं, जेवायला बसले टेबलावर, सोन्याचे ताटं, सोन्याचे चमचे. मग त्या मंत्र्यांना असं वाटलं चमचे किती सुंदर आहे. तर त्या मंत्र्याला वाटतं सोन्याचा चमचा आहे, आमच्या याला किती आवडेल. पण आपण परदेशात आहोत, घरी न्यायचा कसा. तसे भारतात आपले अनेक चमचे आहेत, पण हा सोन्याचा आहे. मग काय करायचं बरं. मागणं प्रशस्त दिसेना, जे होईल ते होईल. त्यांनी तो हळूच खिशात घातला. विरोधी पक्षनेत्यानं पाहिला, अरे पकडला. आता आपण सांगणार यानं चोरी केली, याचं मंत्रिपद इथंच जाणार. पण त्यानं असा विचार केला, आपल्या देशाची बदनामी होईल असं केलं तर आपण शांत बसू. पण ते विरोधी पक्षनेते अस्वस्थ झाले. त्याला सोन्याचा चमचा मिळाला, मला का नाही. मलाही पाहिजे. पण त्याला न मिळता मला मिळालं तर किती आनंद होईल या विचारात ते होते. तेवढ्यात ते राष्ट्राध्यक्ष आले. त्या राष्ट्राध्यक्षांनी विचारलं आमचा देश कसा वाटला वगैरे. मग विरोधी पक्षनेत्यानं विचारलं आमच्या देशात काय काय माहिती आहे का. म्हणे काय. योगासनं आहेत म्हणे, आहेत, सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. आमच्या देशामध्ये तो विरोधी पक्षनेते म्हटले अजून एक गंमत आहे म्हणे. काय. आमच्याकडे एक भानामती नावाचा प्रकार आहे म्हणे. म्हणे कसं असतं ते भानामती. मग तुम्हाला दाखवतो म्हणे. आता हा सोन्याचा चमचा आहे म्हणे, समजा. आता हा मी खिशात घातला की तो मंत्र्याच्या खिशातून निघणार म्हणे. तर राष्ट्राध्यक्ष म्हटले शक्य नाही म्हणे. शक्य आहे, बघा घातला खिशात, यांनी काढून दिला, काय करता.